नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी तुम्ही पुणे येथे अर्ज केलेला असेल, तर तुमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाची बातमी आहे. पुणे वन विभागातर्फे एक नवीन प्रसिद्ध पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये जी भरती संदर्भात पुढील कार्यवाही काय असणार आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या कोणी ग्राउंड दिलेलं आहे, जी धाव चाचणी आहे ती दिलेली असेल, फिजिकल ज्यांनी दिलेला असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. या प्रसिद्धी पत्रकामध्ये संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत, ते आपण पाहूया. पहा, 9 फेब्रुवारी 2024 म्हणजेच आजच हे प्रसिद्धी पत्रक आहे. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे, महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे मार्क्स आहेत, म्हणजे तुमचे लेखीचे मार्क्स अधिक तुमचे जे फिजिकलचे जे मार्क आहेत, ते फिजिकलचे मार्क यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. त्यानुसार तुमचे किती मार्कांची टोटल झालेले आहेत, ते या प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेले आहे. हे प्रसिद्धी पत्रक तुम्हाला डाउनलोड करायचं असेल, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन व्हा. तुम्हाला तिथे हे प्रसिद्धी पत्रक मिळेल. तुम्हाला सर्वच्या सर्व जी लिस्ट आहे उमेदवारांची, ज्यांनी कोणी लेखी प्लस फिजिकल दिलेले आहे, त्यांच्या सर्वांचे मार्क्स यामध्ये दिलेले आहेत. आता महत्त्वाच्या पॉइंट आपण पाहूया. पहा, वन विभागाअंतर्गत जी एक्झाम घेतलेली आहे, त्यामध्ये ज्यांनी पूर्व परीक्षा दिली, म्हणजे पूर्व परीक्षा आपण याला म्हणतोय की ज्यांनी लेखी परीक्षा दिली, थोडक्यात लेखी परीक्षा दिली, त्यांना 45% वर ज्यांना मार्क होते त्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात आलं होतं. आता या ग्राउंडसाठी ज्यांना बोलवण्यात आलेलं होतं त्यांना त्यांची ग्राउंडची चाचणी झालेली आहे. त्यानुसार त्यांची लिस्ट इथे दिलेली आहे. लिस्ट आपण थोडक्यात आपण पाहूया. तुम्ही जर खाली स्क्रोल केल्यानंतर पेज नंबर 3 पासून तुम्हाला जी आहे ती लिस्ट इथे दिसेल आहे. यामध्ये तुम्ही तुमचं नाव पाहायचं आहे आणि तुम्हाला तुमचे मार्क जे आहे ते कळणार आहेत. आता इथे तुमचं नाव दिलेलं आहे, त्यानंतर तुमचं जन्मदिनांक दिलेला आहे, तुमच्या कॅटेगरीमधून कोणत्या फॉर्म भरलेला आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळालेले आहेत, धाव चाचणीमध्ये तुम्ही किती मिनिटांमध्ये किती वेळ लागलेला आहे ते दिलेले आहे आणि धाव चाचणीमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत हे सुद्धा दिलेले आहे. त्याचबरोबर तुमचे एकूण गुण जे आहेत ते शेवटच्या तक्त्यामध्ये दिलेले आहेत. तर मित्रांनो, ज्यांनी कोणी पुणे येथे एक्झाम दिलेली आहे, पुणे येथे फॉर्म भरलेला आहे, ज्यांनी मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असेल, मेरिट लिस्टमध्ये म्हणतोय, तुमचं यामध्ये नाव असेल, ज्यांनी कोणी रनिंग टेस्ट दिलेली असेल, तुम्हाला किती मार्क पडलेले आहेत ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्यानुसार आपण जे अंदाजे कट ऑफ किती लागेल हे आपण ठरवणार आहोत. या व्यतिरिक्त तुम्हाला काही जर डाऊट असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्या डाऊट्स सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांनी कोणी पुणे येथे फॉर्म भरलेला असेल त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा.